छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये टी-आर-पीसाठी नेहमी चढाओढ सुरू असते. गेल्या अनेक महिन्यापासून या शर्यतीत जुई गडकरीची ठरलं तर मग ही मालिका बाजी मारताना दिसते. तर या टी-आर-पीच्या यादीमध्ये आता हार्दिक जोशीचा झी मराठीवरील जाऊबाई गावात हा रियालिटी शोसुद्धा दाखल झाला आहे. तर गेल्या अनेक महिन्यापासून या शर्यतीत जुई गडकरीची ठरलं तर मग ही मालिका बाजी मारताना पाहायला मिळते. स्टार प्रवाहवर नव्यानं सुरू झालेली लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका ठरलं तर मग या मालिकेला टक्कर देईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण सध्याच्या आकडेवारीनुसार पहिल्या स्थानी सायली अर्जुनची ठरलं तर मग ही मालिका, तर दुसऱ्या स्थानावर अभिजित खांडकेकरची तुझेच मी गीत गाते ही मालिका आहे. तर तिसऱ्या स्थानावरती ईशा केसकर आणि अक्षर कोठारी यांची लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आली आहे. तर मंडळी, 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2023 या कालावधीमधील टी-आर-पी लिस्ट समोर आली आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे ठरलं तर मग ही मालिका, तर दुसऱ्या क्रमांकावर आहे तुझेच मी गीत गाते ही मालिका, तर तिसऱ्या क्रमांकावर आहे स्टार प्रवाहाची लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका, तर या लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे प्रेमाची गोष्ट, तर 5व्या क्रमांकावर आहे सुख म्हणजे नक्की काय असतं, आणि 6व्या क्रमांकावर आहे आई कुठे काय करते ही मालिका, तर 7व्या क्रमांकावर आहे कुण्या राजाची ग तू राणी, तर 8व्या क्रमांकावर आहे आता हो दे धिंगाणा सीझन 2 हा सिद्धार्थ जाधवचा शो, तर 9व्या क्रमांकावर आहे मन धागा धागा जोडते नवा, आणि 10व्या क्रमांकावर आहे लग्नाची बेडी या मालिकेचा महा एपिसोड. तर या यादीमध्ये झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका 15व्या क्रमांकावर आहे. तर हार्दिक जोशीचा नव्यानं दाखल झालेला जाऊबाई गावात हा रियालिटी शो 20व्या क्रमांकावर आला आहे. तर या शोला प्रेक्षकांची बऱ्यापैकी पसंती पाहायला मिळते. तर हार्दिक जोशीच्या या जाऊबाई गावात या नवीन रियालिटी शोबद्दल तुमचं काय मत आहे, आणि या टॉप 10 मालिकांपैकी तुमची कोणती फेवरेट मालिका आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.